या ठिकाणी कार्यक्रमस्थळी आगमन झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड शहर व तालुका, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्र पक्षाचे पुरस्कृत उमेदवारांच्या वतीनं आदरणीय अजयदादांचा या ठिकाणी दौंड नगरीमध्ये सहर्ष स्वागत। आदरणीय अजयदादांचं दौंड नगरीमध्ये सहर्ष स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड शहर व तालुका, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे मित्र पक्षाच्या वतीनं आदरणीय दादांचं या ठिकाणी दौंडच्या नगरीमध्ये सहर्ष स्वागत। आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वागत स्वागत। खऱ्या अर्थानं आदर्श व्यक्तिमत्व असणारे राजेशांना जाधव आज आपल्यातून गेल्याची आपल्याला खऱ्या अर्थाने एक चुणूक लागलेली आहे आणि म्हणूनच अण्णांच्या मृतात्म्यास चिरशांती लाभण्यासाठी आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतोय। सगळ्यांना विनंती, जागेवरती उभं राहायचंय, स्तब्ध राहायचंय। ठीक आहे, तटस्थ सर्वांना विनंती, स्थानापन्न व्हायचंय। आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि या तालुक्याचे माजी आमदार रमेशप्पा थोरात, नंदूभाऊ पवार, शिवसेनेचे नेते राजेंद्रजी खरी कट्टी, अरे खट्टी म्हणलं डबल तर पाहिजे, तसं नाही हो, आधी लग्न कोंडा आले। अरे थांबा रे बाबा, काय चाललं रे यांचं, याच्यामुळे तुम्ही मागे राहताय। राजेंद्रजी खट्टी, वीरदावत जगदाळे, वैशाली नागवडे, सोहेल खान, स्वप्नील शहा, महेश भागवत, गुरुमुख नारंग, आबासाहेब वाघमारे, आमचे शिवसेनेचे अनिल सोनवणे, संतोष जगताप, आनंद पळसे, गणेश दळवी, कैलासभाई शहा, धुमाळअण्णा, बी.वाय. जगताप, निखिल स्वामी, जालिंदर सोनवणे, आनंद बगाडे, अनिल साळवे, मनोज पडतरे, अशोक खळदकर, अश्विनी वाघमारे, वसंत साळुंके, बुवा सावंत, श्रीकांत थोरात, पंकज नाईकनवरे, नितीन गाडे, वैशाली गवाटे, प्रणती चलवादी, अनिता साळवे, ज्योती झुरंगे, अशोक काळे, अर्जुन गायकवाड, वैभव नाईकनवरे। आज आपल्या सर्वांच्या साक्षीने आत्ताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेले आमचे सहकारी फिरोजजी खान, दुसरे सहकारी नशीरजी पटेल, तिसरे सहकारी मतीन बागवान, चौथे सहकारी अशोक देवकर, पाचवे सहकारी चंद्रकांत पवार, सहावे विनोद शिंदे, त्यांच्याबरोबर आलेले सर्व माझे सहकारी आज ह्या दौंड शहराच्या नगर परिषदेच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्वच आमचे सहकारी, विशेषतः प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी बंधू, छोटे मोठे व्यवसायधारक, वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे, संघटनांचे, राजकीय पक्षाचे, RP असेल, शिवसेना असेल, वेगवेगळ्या संघटना असतील, राष्ट्रवादी असेल, या सर्व संघटनांचे, पक्षांचे उपस्थित असणारे सन्माननीय पदाधिकारी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो बद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण पुढे अजून 3 ठिकाणी सभा आहे। परंतु मी साधारण सगळ्या ठिकाणी जाऊन एक भाषण कोणतरी करताना मी करतो, परंतु इथं अनेकांना बोलायचं होतं तरी अनेक जण थांबले, थोडं तुम्हाला उन्हात बसायला लागलं, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण बाकीचे जरा सावलीत बसले, माझ्या लाडक्या बहिणी उन्हात बसल्यात, त्याबद्दल माफ करा, दिलगिरी व्यक्त करतो। मित्रांनो, महाराष्ट्राच्या 288 ठिकाणी विधान नगरपालिका आणि नगर परिषद ह्याच्या निवडणुका चाललेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपला पण दौंड नगर परिषदेचा समावेश आहे। खरं तर अनेक वर्ष खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला 9 वर्ष संधी मिळाली नाही। 2017ला निवडणुका झाल्या, त्याच्यावर आता 2026ला ही नवी बॉडी येईल, जानेवारीमध्ये, म्हणजे डिसेंबरमध्येच येईल, परंतु आता नवी बॉडी येईल। आज 5 वर्षांनी 4 वर्ष तशी बघितली तर प्रशासकाची आली, आणि ज्या पद्धतीनं ज्या लोकप्रतिनिधींनी नीट लक्ष दिलं नाही त्या शहराचा विकास झाला नाही। कारण चीफ ऑफिसर हा आमदाराचा ऐकतो,
आम्ही लोक सत्ताधारी पक्षाचे आमदार आहोत, त्याच्यावर तुम्हाला माहिती आहे, साहजिकच सत्ताधारी पक्षाचं ऐकलं जातं। आणि असं असताना पण तुम्ही जर पाहिलं, मी आपल्या दौंडकरांना सांगेल, हे दौंड शहर हे तसं बघितलं तर आज तुमची थोडी कमी जास्त 50,000 मतदारांची संख्या आहे आणि मागासवर्गीयांची संख्या माझी नवबुद्ध, मातंग, चर्मकार हा सगळा जो माझा समाज आहे, जो ज्यांना घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं, त्यांना इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता काही त्यांनी नियम केले, घटनेमध्ये काही तरतूद केली, संविधानाच्या निमित्तानं सगळा आपला भारत देश एकसंघ राहिला पाहिजे, अशा प्रकारचं जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं आणि त्याचा रास्त अभिमान आपल्याला आहे। परवा 26 तारखेला आपण सगळ्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा संविधान दिन उभ्या भारत देशामध्ये साजरा केला। दरवर्षी आपण तो साजरा करत असतो। वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांच्या मनामध्ये भीती घातली जाते की हे उद्या संविधान बदलतील, हे उद्या आरक्षण काढतील, हे आणखीन काहीतरी करतील। मित्रांनो, असं कुणी करू शकत नाही। आपला भारत देश हा खंडप्राय देश आहे, अनेक जाती धर्माचे लोक इथं राहतात, गुड्या गोविंदांनी राहतात, त्याच्यामध्ये अनेक जात आहेत, धर्म आहे, पंथ आहे, भाषा आहे। आणि आपलं कसं आहे, अरे पठ्ठे, अशा लोकांना का तुम्ही संधी देता रे बाबा? मी आता तुम्हाला सांगतो, तुम्ही आता सगळ्यांना संधी देऊन बघितलंय। माग तर आमच्या भावकीला किती मतांनी पाडली? 120 मतांनी। फार जवळ जुळत आणलं होतं, तिला झटका। आता मात्र आमच्या दुर्गा देवीला देऊ नका, ती आमची मुलगी आहे, तिला तरुण वयामध्ये तुम्ही प्रोत्साहन द्या, तिला शुभेच्छा द्या, तुमचं पवित्र असं बहुमोल मत प्रत्येकाने द्या। तिथं कुठेही जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार करू नका, तिथं फक्त शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार करा। आणि आज तुम्हाला पुन्हा एकदा नवीन संधी आलेली आहे। केंद्रातलं सरकार अजून 4 वर्ष आहे, राज्यातलं सरकार अजून 4 वर्ष आहे। माझ्या तिथं सगळ्यांच्या ओळखी आहे। मी कुठलंही रेल्वेचं काम असू द्या, मी वैष्णवी साहेबांकडे जाऊन त्या ठिकाणी करून देईन। मी आता बारामतीचा रेल्वे स्टेशन केले, कसं केले जाऊन बघा। पण ते आपलं इथलं करायचं ना, पण त्याकरता तुम्ही माझ्या विचाराचा नगर अध्यक्ष द्या ना, माझे 26 नगरसेवक नगरसेविका द्या ना। ज्यांना मला संधी देता आली नाही त्यांना मी स्वीकृतचा विचार करीन, त्याबद्दल काळजी करू नका। जर कुठला तितकाच ताकदीचा राहिलेला असेल तर आम्ही त्या ठिकाणी स्वीकृतचा विचार करू शकतो। आज पण माझी स्वप्नीलला इतकं सांगत होतो, परत उभा राहा, तुझ्यासारखी माणसं तिथं पाहिजे। पण म्हणलं दादा, माझ्या घरामध्ये लग्न कार्य आहे, माझ्याही घरात आजच लग्न कार्य आहे, तरी आधी लग्न गोंडा न्यायचो मग रायबाचं। त्या पद्धतीनं शहा कुटुंबाची देखील माझ्या दौंडच्या समाजकारणात राजकारणात मोठं योगदान स्वप्नीलच्या कुटुंबियांनी दिलं। त्याचे आजोबा दिवंगत नेमचंद शहा हे दौंडचे नगराध्यक्ष राहिले आणि त्यांचे वडील पोपटलाल शहा हे भाजपचे शहराध्यक्ष होते। त्याच अशाच पद्धतीने मागील 3 पिढ्या शहा कुटुंब दौंड शहराच्या राजकारणात आणि समाजकारणात आहे। त्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे, आमच्या अनुभवाचा फायदा घ्यायचा आहे। आता माझे सहकारी आले, त्या सगळ्या फिरोजी, नसीर, मतीन, अशोक, चंद्रकांत, विनोद यांचा फायदा आपल्याला घ्यायचा आहे। हे एकट्या दुसऱ्याचं काम नाही, मी मंजूर करून आणि पण ते काम नीट होतंय का नाही हे दुर्गादेवीला बघावं लागेल, हे या सगळ्या नगरसेविकांना बघावं लागेल। वडीलकीच्या नात्याने, अनुभवाच्या नात्याने स्वप्नीलला बघावं लागेल, नारंगला बघावं लागेल, आप्पाला पण मधनं आणलं चक्कर मारत जे राहिलेले केस जाण्याकरता त्यांनाही बघावं लागेल। त्यांचे माझेही गेले। काम करायचं म्हटलं तर डोक्याला व्याप असतो बाबा, असं तसं काम होतंय, काही जादूची काढली लगेच झालं असं नाही। त्या पद्धतीनं मित्रांनो आपण जाऊ। अलीकडच्या काळामध्ये मला काहींनी सांगितलं मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न दौंडमध्ये चालला। असं कसं चालेल? ज्या गावच्या बोरीत त्याच गावच्या बाबळी असतात,
असं नाही चालणार. आम्ही पण चुकणार नाही. माझ्याकडे तर अनेकदा केंद्रातली सत्ता होती, पवार साहेब तिथं होते, राज्यातली होतो, जिल्ह्यातली सत्ता, सगळे आम्ही पार गावपासून दिल्लीपर्यंतची सत्ता होती. आम्ही त्या सत्तेचा उत्पाद केला नाही. सगळी लोक गुन्ह्या गोविंदात, तुम्ही चला तुमच्या पाहुण्यारांना विचारा, कधी कुठल्या निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवारांनी कधी तुम्हाला दम दिला का, दहशत निर्माण केली का? इथं वेगवेगळ्या समाजावर दहशत निर्माण केली जाते. काही समाज संख्येने कमी आहेत, घाबरतात की नको बाबा यांच्या कशाला नादी लागायचं, की आज एक आहेत, उद्या पुन्हा विरोधी जातील, पुन्हा परवा येत होतील, काय यांचं सांगता येते मोठ्यांचं, असं लोक बोलतात. परंतु अनेक व्यवसाय धारकांना देखील दमदाटी चालू आहे. आणि मला पोलीस खात्याला सांगायचं आहे, हे 3 पक्षाचं सरकार आहे, सगळ्यांना कायदा समान. बाबासाहेब आंबेडकरांनी कुठेही कुणी सत्ताधारी पक्षाचा असो किंवा विरोधी पक्षाचा असो, कायदा हातात घ्यायचा नाही. तशा पद्धतीनं जर कुणी दुर्लक्ष करत असेल तर निवडणूक होईल जाईल, परंतु नंतर आपण सगळी जाऊ. त्याच्यामुळं तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असला तरी त्याला नियम लावा, तो भाजपाचा असला तरी नियम लावा, तो शिवसेनेचा असला तरी नियम लावा, तो काँग्रेसचा असला तरी नियम लावा, तो आरपीआयचा असला तरी लावा, वंचित आघाडीचा असला तरी लावा, मनसेचा असला तरी लावा, जे काही पक्ष असतील ते कुणी असले तरी लावा ना. आम्ही असं म्हणत नाही दुजेपणा करा. तशा पद्धतीनं राहिलेल्या 2 दिवसात कुणाची दमदाटी, इथं ज्यांची ज्या विभागाची जबाबदारी आहे कायदा सुव्यवस्था चांगली ठेवायची, त्यांनी जबाबदारीचं भान ठेवून काम करावं. आणि कुठल्याही समाजाने कुणालाही घाबरण्याचं कारण नाही. त्या संदर्भामध्ये आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत, पण तुमच्याकडनं पण चूक होऊन देऊ नका. आम्ही 2 नंबरचे धंदेवाल्यांना कुणालाही तिकीटं दिलेली नाही, चांगल्या लोकांना तिकीटं दिली. कारण उद्या माझ्या दौंड शहराचं प्रतिनिधित्व करायचं आहे. या गोष्टीचा पण विचार करा आणि त्या पद्धतीनं त्या सगळ्या 27 लोकांना आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा. आपल्याला इथं शैक्षणिक सुविधा द्यायच्या. मी मागच सांगितलं, मला इंद्रजीतनं काही कामं मार्गी लावता येतील, ही मार्गी मी त्या ठिकाणी लावेल. कुठली काही अडचण त्या बाबतीमध्ये येऊ देणार नाही, भेदभाव करणार नाही, अशा पद्धतीनं माझं आपल्याला सांगणं आहे. सोहेल पण इथं बसलेला आहे. सोहेल पण चांगलं काम केलं, तो माझ्या संपर्कात असतो, त्याहीबद्दल काळजी करण्याचं कारण नाही. ही सामुदायिक जबाबदारी आहे. व्यापारी वर्गाला मी सांगेन की तुम्ही एकदा बघा की ही सगळी टीम निवडून दिल्यानंतर पहिल्या 100 दिवसात मी काय करणार आहे. आम्ही विजन आमचं ठरवलेलं आहे. त्याच्यानंतर पुढच्या 6 महिन्यात काय करणार आहे, 1 वर्षात काय करणार आहे, 3 वर्षात काय करणार आहे आणि 5 वर्षात काय करणार आहे, हे आम्ही त्या ठिकाणी करणार आहे. त्याबद्दल आपण आमच्यावर विश्वास ठेवा. मी आणि दुर्गा देवी सहित सगळी माझी टीम तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. हा माझा तुम्हाला सगळ्यांना शब्द आहे. हे पण आपण सगळ्यांनी विधानामध्ये घ्यावं. आणि म्हणून माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे की बाबांनो, आत्ताच्या काळामध्ये आपल्याला हे सगळं चांगल्या पद्धतीनं काम करायचं आहे. तुम्ही बघा, आम्ही वीर धवलनी पुढाकार घेतला, त्याने दौंड शुगरची निर्मिती केली. कशा पद्धतीनं गेली. दौंड शहरात आगामी काळात आम्ही भव्य शैक्षणिक संकुलाची निर्मिती करणार आहोत, त्याचा उल्लेख मी केलेला आहे. अजनी नागपूर ते पुणे अशा भारतातील सर्वात लांब अंतराची 881 किलोमीटर अंतर पार करणारी वंदे भारत एक्सप्रेस ही आपण सुरू केलेली आहे. त्याचा दौंडला स्टॉप नव्हता, तो आपण केलेला आहे. त्याचा नागरिक, व्यापारी, विद्यार्थ्यांना सगळ्यांना, छोट्या मोठ्या व्यवसायधारकांना सगळ्यांना फायदा त्या ठिकाणी होणार आहे. राज्याच्या राजकारणात, समाजकारणात कोणत्याही प्रकारची भूमिका म्हणजे मी असलो तरी महाराष्ट्राचा विकास हाच आमचा अजेंडा आहे. आणि माझा शेतकरी, माझा कष्टकरी, माझा सर्वसामान्य जनता, माझी मागासवर्गीय, माझा अल्पसंख्याक, माझा ओबीसी, ह्या सगळ्यांच्या करता आम्ही बार्टी काढलेलं आहे, आम्ही आरटी संस्था काढली, आम्ही सारथी काढली, महाज्योती काढली, आम्ही त्या ठिकाणी अमृत काढलं. सर्वच घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. अल्पसंख्याक विभाग हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे,
माणिकराव कोकाटे तिथं त्या खात्याचे मंत्री आहेत, अवकाफ खातं त्यांच्याकडे आहे. शादी खाण्याला आम्ही मदत करू शकतो. समाज वाढला तर दफनभूमी कमी पडत असेल तर दफनभूमी आपण करू शकतो. समाज वाढला आणि त्यांना स्मशानभूमी पाहिजे असेल तर ऍडिशनलची स्मशानभूमी आपण करू शकतो. काही ठिकाणी बारामतीमध्ये मी जसं दशक्रिया विधीच्या जागा डेव्हलप केल्या त्या देखील आपण करू शकतो. करायचं म्हणलं तर काही करता येईल. पण मी बारामतीत का करू शकलो? बारामतीकरांनी ज्या वेळेस कुठलाही प्रसंग आला तरी मला साथ दिली, माझ्या पाठीशी मजबूतीने उभं राहिले. लाटा आल्या गेल्या अनेक राजकीय पक्षांच्या, पण बारामतीनं कधी मला खाली हाताने परत पाठवली. करा, मी टप्प्याटप्प्याने इथला विकास सर्वांगीण करून दाखवतो. नाही दाखवला तर बोला. त्याच्यामध्ये मी कमी पडलो तर पुढं कधी आलो तर म्हणा का रे त्या दिवशी भर दुपारच्या उन्हात असलं, आम्ही उन्हात ऐकली तुझी सभा ऐकली आणि आता तर तू बघायला तयार, ऐकायला तयार नाही. अशा पद्धतीनं म्हणण्याची वेळ मी अजित पवार तुमच्या कुणावर येऊ देणार नाही. पण त्याकरता दुर्गा देवी असेल, त्याकरता आप्पा असेल, नको त्याकरता सोहेल असेल, इंद्रजित वीरधवन, नारायण, सगळे वेगवेगळे मान्यवर असतील, त्यांनी मात्र पाठपुरावा करावा लागेल. स्वप्नील असेल, आमचे बाकीचे सगळे सहकारी असतील, हे मात्र तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यामध्ये फिरोज तुम्हाला पण महत्वाची भूमिका बजावावी लागेल आणि तुमच्या सगळ्यांना आपण त्या पद्धतीनं करू. कुणाच्याही आपण भेदभाव करणार नाही. माझ्या 26च्या 26 आमदार उमेदवारांना आणि आमची दुर्गादेवी 27च्या 27 सांगतो, एवढं छाती ठोकपणे मी तुमचं सगळ्यांचं कौतुक केलेलं आहे. तुम्ही कुठेही कमी तर पडूच नका, पण त्यांनी टाकलेल्या विश्वासाला पण कुठं तडा जाऊन देऊ नका, हे आपण लक्षात घ्या. मी तुमच्या पाठीशी आहे, आम्ही बाकीचे सगळे तुमच्या पाठीशी आहे. आम्ही कुठेही तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही, हा शब्द माझ्या दौंडकरांना देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, खुदा हाफिज. सर्वांचाच या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व इतर पक्षाच्या वतीनं आज आपण या ठिकाणी दादांच्या सभेसाठी उपस्थित राहिला. सर्व 27 उमेदवारांच्या या ठिकाणी प्रचारासाठी दादा या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन केलं. इतर पक्षाच्या वतीनं सर्वांचा मनपूर्वक आभार, धन्यवाद. दादाची राणी हायलय जाते पण शेतीच्या कोटाला हाय ती भारी. कोणी किती लावा इडी पिढी हो, कोणी किती लावा इडी पिढी हो, उरून उरतो साऱ्यांना तो. कसलेल्या बस्तादाचा पैलवान हाय, चितपट केल्या विना गप बसत नाय. आमचा दादा नाही रोबाबदार.